ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पनीर कढाई कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी झटपट आणि चविष्ट अशी ही भाजी होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर चला यासाठी साहित्य काय काय लागते ते आपण पाहूया। तर इथे मी टोमॅटो, कांदा, लसूण ह्याची छान प्युरी करून घेतलेली आहे। इथे पनीर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, एक छोटा कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे चिरून, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। मी एक उकळी काढून घेतलेली आहे वाटाण्याला। तर इथे कढईमध्ये 3 पळ्या तेल तापत ठेवलेलं आहे। आता तेल तापलं की यामध्ये एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, एक मोठा चमचा लाल तिखट, एक चमचा किचन किंग मसाला, एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेले आहे। हे मसाले छान तेलामध्ये आपण परतून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे आपण जो मसाला केलेला टोमॅटो, कांदा, लसूण याचा तो देखील मी इथे टाकून घेतलेला आहे। तो मसाला सुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे। आणि कांदा, काजू आणि मी एक ट्यूब बटरची टाकलेली आहे यामध्ये। बटरने सुद्धा भाजीला खूप छान चव येते। हे सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेते। आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर बघा मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे आपल्या। तर आता मी इथे अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे। ह्याला एक वाफ देऊन घेतलेली आहे मी, म्हणजे वाटाणा भाजीमध्ये लवकर शिजला जातो। आता हे छान मिक्स करून घेऊया आपण। आणि यामध्ये जे पनीरचे ट्यूब कट करून घेतलेले होते ते आपण घालून घेऊया। ते सुद्धा छान भाजी मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर आता इथे लागेल असं मी पाणी टाकलेलं आहे। मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जशी भाजी घट्ट किंवा पातळ ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। तर इथे मी मीठ दाखवायचं विसरून गेले होते। तुम्ही सुद्धा ह्या स्टेजला भाजीत मीठ टाकून घ्या। आणि 5 मिनिटं मी आता भाजी शिजवून घेतलेली आहे। वाटाणा सुद्धा आपला शिजलेला आहे छान। आता वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजी छान मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला पनीर कढाईची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।